स्वामी म्हणतात की लोक काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण लोक काय म्हणतात याकडे लक्ष देण्याऐवजी आपलं मन आपल्याला काय म्हणतं हे खूप महत्त्वाचे आहे. विश्वास हा एखाद्या स्टिकर सारखा असतो, ज्याप्रमाणे स्टिकर दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे बसत नाही, त्याचप्रमाणे विश्वासही असतो. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास स्वतःवर ठेवावा आणि स्वामींवर निशंक सोपवा. चांगले कर्म करत राहा, फळही चांगले मिळणारच. मन हलके करावेसे वाटत असेल तर स्वामींजवळ करा. कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. कार्य करते राहावे, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. एकटे उभे राहण्याची हिम्मत ठेवा. जग हे ज्ञान देते, साथ नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच तर खरं आयुष्य आहे. तुमच्यासोबत जे काही वाईट घडत आहे ते फक्त थोड्या वेळापुरतच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता, म्हणजेच तुम्ही जेव्हा काहीही करत नसतात, तेव्हा काहीही सोपे नसते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा. खरतर जेव्हा माणसाकडे पैसा नसतो तेव्हा माणूस गरीब नसतो, पण स्वप्न आणि महत्वाकांक्षा शिवाय माणूस खरोखर गरीब असतो. तुमच्या मनात आजारपणाचे किंवा मर्यादांचे विचार कधीही येऊ देऊ नका. तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये चांगले बदल दिसेल. लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे, आणि जर मन कमजोर असेल तर शरीरही दुर्बल बनते. कोणत्याही गोष्टीचे दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा. तुमच्या एका शब्दाने कुणाचतरी हरवलेले मन, दुखी झालेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. म्हणून नक्कीच शेअर करा. तुम्ही जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टीचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे. तो काही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता. तुम्ही फक्त स्वतःला असे समजवायला लावले आहे की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आत आहे, म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ती करता येत नाही, तेव्हा त्याला विचारा, म्हणा, ते करता येईल. त्या घाबऱ्या मनाला ओरडून सांगा, तुम्ही आजच्यापेक्षा उद्याच्या वाईट सवयीशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल. कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? कधीतरी देवाकडे वळावे लागते. मग ते आत्ताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, प्रभू खोडकर किंवा चांगला, मी तुझा मुलगा आहे. तू माझी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा नक्कीच कराल. सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत, ते म्हणजे शांती, म्हणजेच मनाची शांतता, विचार, संतोष आणि सत्संग. ज्ञानी साधकाने यापैकी किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे. सर्वोच्च ज्ञान म्हणजे कशाचाही विचार न करणे. जर तुम्ही एक क्षणही विचार करता राहू शकत असाल तर महान शक्ती येईल. अनुभव घेऊन पहा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि समर्थ भक्ती चैनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री स्वामी समर्थ.